नमस्कार। सोमवार 3 मार्च पासून आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते। अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल। ज्या अधिवेशनात बजेट मांडतात त्या अधिवेशनाला अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणतात। आपलं बजेट हे 10 मार्चला मांडलं जाणार आहे। बजेट म्हणजे काय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे। म्हणजे कर कुठले कुठले लागणार, कर कुठले कुठले काढले जाणार, कुठल्या वस्तू महाग होणार, कुठल्या वस्तू स्वस्त होणार, हे सगळं जे अर्थसंकल्पात मांडलं जातं। आपला खर्च किती आहे, आपल्या योजना कुठल्या कुठल्या नवीन आहेत, हे सगळं अर्थसंकल्पात मांडलं जातं। 10 मार्चला जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाईल त्याच्यानंतर काही दिवस म्हणजे जवळजवळ एक आठवडाभर पुढचा हे अर्थसंकल्पावरती चर्चा होते। चर्चा कशी होते, आधी विरोधी पक्षातले जे वेगवेगळे पक्ष असतात ते आपली भूमिका मांडतात आणि त्याच्यानंतर जे सत्ताधारी असतात त्यांच्यातली आपली भूमिका मांडतात आणि मग शेवटी आता आपल्याकडे 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शेवटचं भाषण हे मुख्यमंत्र्यांचं होतं। अधिवेशनाबाबत अनेकांना माहिती नाहीये आणि म्हणून मी हा व्हिडिओ करते। तर आपलं जे अधिवेशन असतं ते विधान भवनात होतं। अधिवेशन हे मंत्रालयात होत नाही। मंत्रालयात मंत्री बसतात, त्यांचे सर्व सरकारी कर्मचारी बसतात प्रत्येक विभागाचे आणि रोजचं कामकाज चालतं। पण जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा मंत्रालयाच्या बरोबर समोर मुंबईत विधान भवन आहे। एक विधान भवन बांधलं गेलेलं आहे आणि या विधान भवनात हे अधिवेशन, दर अधिवेशन हे या विधान भवनात होतं। एक अधिवेशन आपलं नागपूरला होतं। या अधिवेशनाच्या काळात या विधान भवनामध्ये जर जायचं असेल आपल्याला, तर आपल्याला सामान्य माणसाला कोणाला जायचं असेल तर त्याला एक पास काढायला लागतो। जो पास बाहेर त्याला मिळतो, त्याला कोणाला भेटायचंय, ते कशासाठी जातोय तो वगैरे अशा अनेक गोष्टी असतात आणि तो पास त्याला मिळवायला लागतो आणि पास घेऊन त्याला जायला लागतं। नाहीतर सामान्य माणसाला विधान भवनात हा प्रवेश नसतो। विधान भवनात कोण जाऊ शकतं? विधान भवनात सर्व मंत्री, सर्व आमदार, आणखी त्यांचे सर्व शासकीय कर्मचारी जे असतात, वेगळ्या वेगळ्या खात्यांचे जे असतात ते सगळे जाऊ शकतात आणि पत्रकार जाऊ शकतात। एवढेच जण विधान भवनात जाऊ शकतात। विधान भवनाचं हे अधिवेशन जेव्हा सुरू असतं तेव्हा अनेकदा शाळेतल्या मुलांना म्हणजे विद्यार्थ्यांना बोलवलं जातं, त्यांना इन्व्हाइट केलं जातं, त्यांची व्यवस्थित पास वगैरे घेऊन त्यांची सोय केली जाते आणि त्यांच्यासाठी एक वेगळी बसण्याची त्यांची एक व्यवस्था आहे, तिथे त्यांना बसवलं जातं आणि एक अर्धा तास वगैरे ते विधान भवनाचं म्हणजे अधिवेशन कशा तऱ्हेने चालतं, त्याची प्रक्रिया काय आहे ते बघतात आणि ते शिकतात। तसंच मी जसं म्हटलं तसं अनेक जणांना पण त्याच्यासाठी पास घ्यायला लागतो। जेव्हा तुम्ही विधान भवनात जाता, आतमध्ये जाता, तेव्हा डावीकडे सर्व पत्रकार म्हणजे सर्व वाहिन्यांचे पत्रकार हे आपापले कॅमेरे असे लावून उभे असतात। म्हणजे सगळे जे वाहिन्यांचे पत्रकार असतात ते आपापले कॅमेरे लावून एक असं एवढी जागा असते आणि त्या जागामध्ये हे सगळे पत्रकार असतात, वाहिन्यांचे पत्रकार। याचं कारण असं आहे की विधान भवनाच्या आतमध्ये तुम्हाला शूटिंग करायला परवानगी नाही, तुम्हाला कॅमेरा घेऊन जायला परवानगी नाही, तुम्हाला रील्स काढायला परवानगी नाही, तुम्हाला शूटिंग करायला परवानगी नाही। आतमध्ये तुम्ही कॅमेरा नेऊ शकत नाही। मोबाईलवरचं पण शूटिंग तुम्हाला परवानगी नसते। त्यामुळे जे काही शूटिंग होतं ते बाहेर होतं। तुम्हाला असं दिसतं की आमदार एखाद्या वाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर येतोय आणि बोलतोय, असं जेव्हा तुम्हाला दिसतं तेव्हा तुम्ही लक्षात घ्या की तो आमदार आहे किंवा जो मंत्री आहे तो विधान भवनाच्या बाहेर आलेला आहे, इमारतीच्या बाहेर येतो आणि बाहेर डाव्या बाजूला जिथे सगळीकडे हे पत्रकार उभे असतात तो त्या पत्रकारांच्या समोर जातो आणि मग तिथे तो त्या पत्रकारांशी बोलतो आणि मग ते पत्रकार जे असतात ते जे शूट केलेलं असतं ते वाहिन्यांवरती रिले करतात आणि मग ते आपल्याला दिसतं। त्यामुळे हे वाहिन्यांचे पत्रकार जे असतात ते कॅमेरा घेऊन विधान भवनात जाऊ शकत नाहीत, आपण मोबाईलवर शूट करू शकत नाही। मग पत्रकार आतमध्ये जातात, त्यांच्यासाठी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी पत्रकारांना विशेष परवानगी घ्यायला लागते। जवळजवळ आठवडाभर त्याच्यासाठी एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायला लागतो, त्याला एक फोटो द्यायला लागतो आणि मग हे सगळं केल्यानंतर त्यांना योग्य वाटलं तसं त्या पत्रकाराला त्याचा एक पास दिला जातो। त्या पासवरती त्या पत्रकाराचं नाव, तो कुठल्या कंपनीसाठी काम म्हणजे कुठल्या वर्तमानपत्रासाठी किंवा कुठल्या वाहिनीसाठी काम करतो ते, आणि मग तो सभेच्या प्रेक्षकगृहात जाऊन बसणार आहे का विधान परिषदेच्या ह्याच्यात जाऊन बसणार आहे ते त्याच्यावर लिहिलेलं असतं। दरवेळेस विधानसभेच्या प्रेक्षकगृहात किंवा विधान परिषदेच्या प्रेक्षकगृहात जाताना हा पास बघितला जातो। तिथे सुरक्षा रक्षक असतात, ते बघतात आणि मग तुमच्याकडे पास असेल तर ते आतमध्ये सोडतात। आता विधानसभा आणि विधान परिषद असे आपल्याकडे विभागणी आहे। ही विभागणी सगळ्या राज्यात नाही। अनेक राज्य अशी आहेत की जिथे विधान परिषद नाही, फक्त विधानसभा असते। आपल्याकडे विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे। विधानसभेमध्ये कोण असतं? विधानसभेमध्ये जे निवडून आलेले आमदार असतात आणि मंत्री असतात ते सगळे विधानसभेत बसतात।
आणि विधान परिषदेत कोण बसतं? विधान परिषदेत जे बसतात ज्यांची नियुक्ती केलेली जाते. ही नियुक्ती कोण करतं? ही नियुक्ती राज्यपाल करतो. म्हणजे राज्यपाल हे विधान परिषदेचे आमदार निवडतात आणि त्यांची नियुक्ती करतात, असं आहे का? तर तसं नाही. राज्यपाल नियुक्ती करू शकतात पण त्यांची निवड नाही करू शकत. विधान परिषदेत कोणी जायचं याची निवड हे मंत्रिमंडळ करतं. जे कोणी सत्तेवर असतं ते एक यादी देतात की अमुक अमुक यांना आम्हाला विधान परिषदेवरती आमदार म्हणून नेमणूक करावी. ही यादी राज्यपालांकडे पाठवली जाते आणि असं आहे की राज्यपालांकडे एकदा यादी गेली, मंत्रिमंडळाने ती यादी मंजूर केली आणि ती राज्यपालांकडे गेली की राज्यपालांना त्यांना आमदार म्हणून त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती करावीच लागते. बाकी इतर पण विधान परिषदेवरती राज्यपालांच्या व्यतिरिक्त इतर पण नियुक्त्या असतात. आता ह्या ज्या आमदारांच्या नियुक्त्या केल्या जातात विधान परिषदेवर, तर विचार असा होता की विधानसभेवर जे आमदार असतात ते निवडून गेलेले आमदार असतात. वेगळ्या वेगळ्या मतदारसंघांचे ते प्रतिनिधी असतात. त्या मतदारसंघातून ते निवडून गेलेले असतात आणि त्या त्या मतदारसंघांचे प्रश्न तिथे मांडायचे आणि त्यांचा एक उकल त्यांची घ्यायची, हे या आमदारांचं काम असतं. विधान परिषदेत जे आमदार असतात, जे मंत्रिमंडळ नेमतं आणि जे राज्यपाल नेमतात, असे 2 प्रकार आहेत त्याच्यात. तर हे जे आमदार असतात ना, हे कशासाठी नेमले जातात? तर हे वेगळ्या वेगळ्या विषयांचे तज्ज्ञ असावेत, असा याच्या मागचा विचार होता. उदाहरणार्थ, जर आपण क्रीडा हा विषय घेतला तर क्रीडाशी संबंधित जे जे कोणी असतील, म्हणजे पूर्वी धनराज पिल्ले होते किंवा आपले सचिन तेंडुलकर आहेत, अशा लोकांना, अशा जणांना या विधान परिषदेवर घेतलं जातं. कशासाठी? की त्यांनी तज्ज्ञ सल्ला द्यावा त्यांच्या विषयाबाबत. तुम्हाला माहिती आहे की आपल्या लता दीदी होत्या, त्यांना राज्यसभेवरती घेतलं होतं, किंवा आपले सचिन तेंडुलकर होते त्यांना घेतलं होतं, किंवा आपली अभिनेत्री रेखा त्यांना घेतलं होतं. तर असे जे वेगळ्या वेगळ्या ह्याचे तज्ज्ञ असतात त्यांना विधान परिषदेवरती नेमावं अशी ही कल्पना होती आहे. आणि ही कल्पना अशी आहे की मग त्यांनी तज्ज्ञ सल्ला द्यावा आणि तो जो तज्ज्ञ सल्ला आहे त्याचा विचार करून, त्याच्यावर विचार करून विधानसभेत जो निर्णय घ्यायचा असेल, नवीन कायदा करायचा असेल, कायद्यात सुधारणा करायची असेल, तर हे सगळं विधानसभेत केलं जातं. आता असं झालंय की ही विधान परिषद म्हणजे जे कोणी नाराज असतील, जे आमदार होऊ शकले नाहीत किंवा जे निवडणुकीत पडले किंवा जे आमदार होऊ शकत नाहीत, त्यांना जनतेचा पाठिंबा नसतो पण त्यांना आमदार करायचंय कारण तो नाराज झाला तर पक्षाला त्रास होईल, असे जे सगळे आहेत ना, त्यांना विधान परिषदेवरती नियुक्ती देऊन टाकतात. पण ही नियुक्ती देताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांच्याकडे ते कुठल्या तरी विषयाचे तज्ज्ञ असायला लागतात किंवा त्यांनी सामाजिक कार्य केलेलं असायला लागतं, अशा अटी आहेत. तर आता साधारण आपले आमदार जे विधान परिषदेवर जातात ना, ते सगळे काय करतात, ते एक स्वतःचा एक एनजीओ काढतात आणि ते एनजीओच्या अंडर आम्ही सामाजिक कार्य करतो असं दाखवतात आणि त्यामुळे सामाजिक कार्य ह्या व्यक्तीने केलेलं आहे असं म्हणून त्याच्या अंडर त्याला विधान परिषदेवरती नियुक्ती दिली जाते. तर अशी एक विधानसभा असते आणि एक विधान परिषद असते. कुठलंही विधेयक मांडलं तर ते विधानसभेत मंजूर करायला लागतं, मग ते विधान परिषदेत जातं, ते विधान परिषदेत मंजूर करायला लागतं आणि मगच त्याचा कायदा होतो. किंवा कुठल्याही विधेयकात जर बदल करायचा असेल तर तो आधी मंत्रिमंडळात मंजूर होतो, मग तो विधानसभेत येतो आणि मग तो विधान परिषदेत येतो. आता विधानसभेचं जर कामकाज करायचं असेल, सुरू करायचं असेल तर ते कसं होतं हे मी तुम्हाला सांगते. आपल्याला असं वाटतं की एखादा आमदार उभा राहतो विधानसभेत, तो एखादा प्रश्न मांडतो आणि मग कोणतरी त्याच्यावर उत्तर देतं. हे असं नसतं. कुठल्याही आमदाराला जर एखादा प्रश्न विचारायचा असेल तर त्याला अधिवेशन सुरू व्हायच्या जवळजवळ 2 महिने आधी किंवा 3 महिने आधी त्याचा प्रश्न लिखित स्वरूपात विधानसभेचे जे सचिवालय त्यांना द्यायला लागतो. हे कशासाठी द्यायला लागतो? आता मला जर एखादा प्रश्न विचारायचा आहे, आता उदाहरणार्थ मला जर बीडीडी चाळीचा प्रश्न विचारायचा असेल तर मी तो प्रश्न लिहून देणार. मग हाच प्रश्न अनेक आमदारांना विचारायचा असू शकतो. त्यामुळे त्या सगळ्या आमदारांनी ज्यांनी ज्यांनी बीडीडी चाळीबाबत विचारलेला आहे तर तो प्रश्न आणि त्याच्या खाली असं लिहिलेलं असतं, अमुक आमदार, तमुक आमदार, कॉमा 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 असे सगळ्या आमदारांची नावं लिहिलेली असतात. मग हा प्रश्न जो आहे तर जे सचिवालय असते ते काय करतं, हा प्रश्न आहे हाऊसिंगचा, त्यामुळे ते हाऊसिंग डिपार्टमेंटला हा प्रश्न पाठवतात. मग हाऊसिंग डिपार्टमेंट त्याच्यावर बसतं, त्याच्यावर विचार करतं आणि एक लिखित उत्तर तयार करतं इन रायटिंग. हे जे लिखित उत्तर आहे ते परत सचिवालयाला पाठवलं जातं आणि असा प्रत्येक आमदारांनी विचारलेला प्रश्न, मी विचारलेला प्रश्न आणि त्याचं त्या खात्याकडून आलेलं उत्तर
त्या खात्याकडून आलेलं उत्तर म्हणजे अर्थातच त्या मंत्र्याकडून आलेलं उत्तर हे लिखित स्वरूपात असतं. ही सगळी प्रक्रिया 3 महिने चालू असते. त्यामुळे ऐन वेळेस तुम्ही म्हणाल की माझा प्रश्न विचारा असं होत नाही. अधिवेशनाचे प्रश्न हे 2 ते 3 महिने आधी ठरलेले असतात. तर हे प्रश्न ठरले जातात. म्हणजे प्रश्न कोणता प्रश्न तो कुठल्या आमदारांनी विचारले त्यांची खाली नावं आणि मग त्याच्या खाली उत्तर कोणी दिले, मंत्र्यांनी उत्तर दिले तर मंत्री महोदय, आणि जे उत्तर दिलेलं असतं ते उत्तर असं ते लेखी उत्तर. जेव्हा तुम्ही विधानसभेत जाता तेव्हा पत्रकारांच्या किंवा जे प्रेक्षकांची गॅलरी असते ना तिथे एक पॅम्पलेट ठेवलेलं असतं आणि त्या पॅम्पलेटवरती हे सगळे प्रश्न उत्तर जे प्रश्न विचारलाय, जे लेखी उत्तर आहे, प्रश्न लेखी उत्तर असं सगळं छापील एक पॅम्पलेट मिळतं. हे पॅम्पलेट मला जर मिळालं या अधिवेशनात तर मी ते तुम्हाला दाखवीन की हे पॅम्पलेट कसं असतं. तर हे पॅम्पलेट असतं आणि त्याच्यावर मग प्रश्न क्रमांक असतो. प्रश्न क्रमांक 1, प्रश्न क्रमांक 2, 3, 4, 5 असे प्रश्न क्रमांक असतात. विधानसभेचं कामकाज सुरू झालं की जे असतात सभापती असतील किंवा अध्यक्ष असतील ते म्हणतात प्रश्न क्रमांक 2, म्हणजे त्या पॅम्पलेटवरती जो लिहिलेला असतो प्रश्न क्रमांक 2 तो उच्चारला जातो की अमुक प्रश्न विचारलेला आहे. मग जो प्रश्न विचारलेला असतो त्याला मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं असतं तो मंत्री उभा राहतो आणि म्हणतो की लिखित उत्तरानुसार, म्हणजे मी जे लिखित उत्तर दिले त्यानुसार माझं उत्तर आहे, आणि तो खाली बसतो आणि मग त्याच्यावरती चर्चा सुरू होते. त्याच्यावरती मग हा आमदार बोलतो, तो आमदार बोलतो आणि अशी चर्चा होते. ही चर्चा किती वेळ चालू द्यायची, ही प्रत्येक आमदाराला किती वेळ बोलू द्यायचं, हे सगळं सभापती किंवा अध्यक्ष जो निवडलेला असतो विधानसभेचा आणि विधान परिषदेचा तो हे सगळं ठरवतो. अशी ही पद्धत आहे. आणखीन पण खूप गोष्टी आहेत, पण हा व्हिडिओ लांबेल म्हणून मी हा व्हिडिओ इथेच थांबते. पण मी रोज एक व्हिडिओ आता टाकणार आहे, साधारणपणे रोज एक व्हिडिओ टाकणार आहे. हे यासाठी की आपल्याला अधिवेशनाचं कामकाज कसं चालतं हे आपल्याला कळलं पाहिजे. हा यामागचा हेतू आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. कारण आपले आमदार आणि आपले विधान परिषदेचे आमदार असतील, विधानसभेचे आमदार असतील, हे अधिवेशनात काय करतात नेमकं आणि अधिवेशन का महत्वाचं आहे याची तुम्हाला माहिती मिळेल. एवढंच. तुर्तास इथेच थांबते. धन्यवाद.